जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली असून फेजपूर नगर परिषदेकडून ई निविदा प्रक्रियेत नियमभंग करून ठराविक ठेकेदारालाच लाभ दिल्याचा आरोप करत जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून ई निविदा रद्द करून रिटेंडर काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत म्हणजे सुशिक्षित बेरोजगार जे पोरं आहेत त्यांच्यावर एक म्हणजे अत्यंत अत्याचार या ठिकाणी चालू आहे। त्याच पद्धतीने फैजपूर नगरपालिका जी आहे, फैजपूरचे CEO तर मला असं वाटतं का ते राज्यशाहीमध्ये जगतायत बुवा, मी राजा या फैजपूर शहरातला। प्रत्येक टेंडरमध्ये अटी शर्ती टाकून ते टेंडर मॅनेज करतात। तुषार महाजन म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, ते कॉन्ट्रॅक्टर जळगावला असतो, पण त्या तुषार महाजनच्या आमदारांच्या आणि नगराध्यक्षाचा सांगण्यावरून जे काही अटी शर्ती त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे आणि CEO म्हणतात का मला आमदारांचा दबाव आहे जावडे साहेबांचा, म्हणून मला हे काम करावं लागतं। माझी इच्छा नसताना जर तुम्ही करता, तुम्ही शासकीय अधिकारी, तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी टक्केवारी घेऊन त्या ठिकाणी पार्टनरशिप करून त्या ठिकाणी कामं करतायत। आज या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी शासनाने जो मुलगा नवीन इंजिनियर होतो त्याचं जे या ठिकाणी BNCमध्ये रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन करत असताना त्याला 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी दिलं जातं। मग 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन जर कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही दिलं जातं, सुबे म्हणून त्याला दिलं जातं, तर तुम्ही त्या 1.5 कोटीच्या कामामध्ये डामर प्लांट पाहिजे, RMC प्लांट पाहिजे, मशिनरी पाहिजे, फ्युरी पाहिजे, रोलर पाहिजे, या जर तुम्ही अटी शर्ती त्याच्यात टाकत असाल तर हे सुशिक्षित बेरोजगार पोरं कशात बसतील? मग शासनाने 1.5 कोटीचं त्यांना 1.5 कोटीचा काबरं त्यांना हे सर्टिफिकेट दिलेलं आहे, तुम्ही 1.5 कोटीपर्यंत कामं करू शकतात म्हणून। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या शहरामध्ये काम चालू आहे त्या शहरातले जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते लांब राहत आहेत, जळगाव जिल्ह्यातले ठेकेदार जे ते लांब राहत आहेत। म्हणजे या ठिकाणी दांडटक्यांना घास घालण्याचं काम चालू आहे आणि सर्व मिळून या ठिकाणी साखळी तयार करून काम करत आहेत। तर अशा पद्धतीने फैजपूरमध्ये काम चालू आहे आणि फैजपूरमध्ये 23 तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं की हे टेंडर रद्द करा म्हणून। या टेंडरमध्ये तुम्ही अटी शर्ती टाकलेल्या आहेत ते चुकीचे आहे म्हणून रद्द करण्यासाठी आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला 8 दिवसाचं या ठिकाणी मोहलत दिलेली होती, पण आतापर्यंत आम्हाला काही पत्र आलं नाही, म्हणून आज रोजी आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी पत्र देतो आहे। शासनाने कलेक्टर साहेबांनी असा या ठिकाणी नियम घेतला पाहिजे की या ज्या त्या अटी शर्ती लावतात याच्यामध्ये 25% या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना दिलं पाहिजे। जर जिल्ह्यामध्ये 100 काम जर निघत असतील तर 25% काम असे निघाले पाहिजे ज्याच्यामध्ये काही अटी शर्ती किंवा अटी शर्तीनं लावता त्या ठिकाणी ते काम पब्लिश केलं पाहिजे, फ्लॅक्स केलं पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी सरकारने जे नियोजन आहे सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावं, त्यांना सुशिक्षित रोजगार मिळावा, त्या निमित्तानं या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार काम भरतील आणि त्यांचं देखील काम चालेल आणि त्यांना देखील काम मिळतील असे या दृष्टिकोनाने केलं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे। टेंडरचा विषय असेल फैजपूर नगरपालिकामध्ये एक दलित वस्तीचा विषय आहे, दलित वस्तीचा आणि सुवर्ण जयंतीचा विषय आहे। 2 टेंडर पब्लिक झालेले आहेत। टेंडर कसलं म्हणजे कुठल्या कामाचं? रस्त्याचे काम आहेत, ते रस्ते डांबर आहेत। एक कामामध्ये तर जो रस्ता सुवर्ण जयंतीचा जो रस्ता आहे तो पैसा आपल्या भुसालवरनं आमोद्यावरनं जो फैजपूरला रस्ता जातो छत्री चौकडे, तो नगरपालिकाचा रस्ता आहे। तो नगरपालिकाचा रस्ता नगरपालिकाचा यावलचा रस्ता आहे, हायवे आहे तो, परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी त्यांचा NOC घेऊन त्या ठिकाणी त्या नगरपालिकेवर काम करतात, हायवेच्या रस्त्यावर काम करतात। या ठिकाणी फैजपूर हद्दीमध्ये अनेक कामं आहेत, अनेक वस्त्यांमध्ये कामं आहेत, त्या वस्तीवर काम न करता या ठिकाणी करतायत आणि हे काम पूर्णपासून नियोजन झालेलं आहे। याची परमापासून याचा काम ठरावापासून या सर्व नियोजित काम चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून केलेलं आहे। एक दलित वस्तीचं काम आहे, त्या दलित वस्तीच्या कामामध्ये देखील या ठिकाणी अटी शर्ती काढून या ठिकाणी दिलेलं आहे आणि या दोघी टेंडरमध्ये तुषार महाजन आणि 4 लोक दोघं टेंडरमध्ये आलटीपलटी आहेत। ठराविक लोकांना टेंडर दिलं, ठराविक लोकांनी दिलेलं नाही। या टेंडरमध्ये मी तक्राराच्या आधी सांगितलं की यांनी तुषार महाजननी टेंडर मेहनत केलेलं आहे आणि त्या टेंडरमध्ये 4 लोक झालेले, 2 टेंडर पब्लिश केलेले, एक दलित वस्तीचा आणि सुवर्ण जयंतीचा, दोघं आलटीपलटी करून या ठिकाणी आलेले। याच्यावरून एकंदरीत दिसतं की ते टेंडर या ठिकाणी मॅनेज केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी या ठिकाणी आमदार या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे। आमदारशी देखील ते म्हणतात का आमदार या ठिकाणी आमच्या कामामध्ये पार्टनर आहे, नगराध्यक्ष पार्टनर आहे,
आणि CO साहेबांना मी 20% या ठिकाणी कबुली केलेली आहे. असं आम्ही या ठिकाणी खर्च केलेला आहे, म्हणून हे काम आम्हीच करू आणि तुम्ही कुठेही आंदोलन केलं काही तर कामाला आम्हाला मिळतील. अशा पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गातून जे निवडून आलेले लोक आहेत ते फक्त आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्यापुरता या ठिकाणी फायदा घेतात, बाकी लोक अन्याय करतात. म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे.